नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लता चव्हाण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट, झणझणीत आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी फुलगोबीची भाजी. ही भाजी इतकी मस्त लागते की एकदा खाल्लं की असं वाटतं पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटते. जर तुम्हाला माझ्या अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला हाईप करायला मात्र विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. श्री स्वामी समर्थ. चला तर मग झणझणीत अशी फुलगोबीची भाजी कशी बनवायची ते आपण बघूया. फुलगोबी स्वच्छ बघून घ्यायची, त्यासोबत 2 बटाटे घ्यायचे आणि त्याला पण कट करून घ्यायचं. बटाटे आणि गोबी स्वच्छ पाण्यात 2 वेळेस छान धुवून घ्यायची. चला तर मग भाजीसाठी मसाला तयार करून घ्या. कांदा आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. त्याच भांड्यामध्ये 1 टमाटर कट करून टाकायचं आणि त्याची पण बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. गॅसवर कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि बटाटा आणि फुलगोबी त्याला छान फ्राय करायचं. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याला छान मिक्स करायचं. गॅस फुल ठेवायचा आणि त्याला छान फ्राय करून घ्यायचं. 2 मिनिट छान फ्राय झालं की गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये गोबी आणि बटाटा फ्राय झालेलं काढून घ्यायचं. व्हिडिओमध्ये दिसतंय ना किती छान फ्राय झालेलं आहे ना, सॉफ्ट. काढून घ्यायचं प्लेटमध्ये. त्याच कढईमध्ये तेल टाकायचं, मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे छान फुलले की त्यामध्ये खडे मसाले टाकायचे. खडे मसाल्यामध्ये इथे मी 1 तेजपत्ता टाकलेला आहे, 2 सुक्या मिरच्या, 1 लवंग, 2-4 मिरे आणि त्याला छान फ्राय करून घ्यायचं. छान फ्राय मसाला झाला की त्यामध्ये जे आपण टमाट्याची पेस्ट केलेली ना ती त्यामध्ये टाकायची आणि त्याला पण छान मिक्स करायचं आणि मस्त छान तेल सुटेपर्यंत छान फ्राय करायचं. व्हिडिओमध्ये दिसतंय ना अगदी त्याच पद्धतीने सगळं फ्राय करून घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची, गरम मसाला टाकायचा आणि धनिया पावडर टाकायचं आणि त्याला छान मिक्स करायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं. 2 मिनिट त्याला छान वाफून घ्यायचं. त्याला छान तेल सुटायला लागलं की त्यामध्ये बटाटा आणि गोबी टाकून घ्यायची आणि त्याला छान मिक्स करायचं. टमाट्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी बनवली होती ना त्याच भांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि भाजीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आपल्याला हवं त्या आवडीनुसार. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याला छान मिक्स करायचं. त्याला 2 मिनिट छान उकळू द्यायचं. 2 मिनिट झाल्याच्या नंतर त्यामध्ये हातावर क्रश करायची थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची, बारीक कट केलेली हिरवी कोथिंबीर पण टाकायची आणि त्यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिट त्याला छान उकळून घ्यायचं. 2 मिनिट झाल्याच्या नंतर कढईवरलं झाकण काढायचं. तयार होते इथं आपली झणझणीत अशी बटाटा आणि फ्लावरची भाजी. तर एकदा नक्की ट्राय करा आणि मस्त पुरी सॅलडसोबत मस्त एन्जॉय करा. पुरीसोबत तर खूपच छान लागते. हे तुम्ही चपाती किंवा पुरीसोबत खाऊ शकता, पण ही भाजी पुरीसोबत ना खूप छान लागते. चला तर मग सर्व करूया. प्लेटमध्ये सॅलड कापून घ्यायचं, त्यासोबत ही बनवलेली भाजी घ्यायची, पुरी घ्यायची, मस्त एन्जॉय करायची गरमागरम पुरी आणि भाजी. तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हाईप करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.